तिथल्या दोन्ही जिल्ह्याच्या आता जिल्हा परिषद निवडणूक आहे, काय वाटतं भाजपची दोन्ही जिल्हा परिषदेमध्ये आमची महायुतीचं सरकार येणार. दोन्ही जिल्हा परिषद लातूर आणि धाराशिव या दोन्ही जिल्हा परिषदेमध्ये आमचा महायुतीचा अध्यक्ष होईल, महायुतीचा उपाध्यक्ष होईल आणि जिल्हा परिषद महायुतीच्या ताब्यात राहील. तर महापालिका निवडणुका नुकत्याच झाल्या, त्यामध्ये लातूर महापालिकेमध्ये भाजपचा पराभव झाला, त्यावेळी वचपा निघणार. नाही, तसं आपल्याला म्हणता येणार नाही. त्याचं वचपा काढणं किंवा काय झालं काय नाही असं काय आपल्याला म्हणता येणार नाही. लोक आपल्या सोबत आहे. एखाद्या निवडणुकीमध्ये कमी जास्त होत असते, याचा अर्थ आपल्यासोबत लोक नाहीत असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि उद्या लोकांचा पूर्ण आम्हाला पाठिंबा आहे. आम्ही जिल्हा परिषदेमध्ये यशस्वी होऊ. साहेब, जिल्हा परिषद धाराशिव जिल्हा परिषदेसाठी अध्यक्ष आहेत, महिला अध्यक्ष. उमरगा तालुक्यातून महिला अध्यक्षाला मान मिळू शकतो असं वाटतं? महायुतीमधलं अध्यक्ष होणार, मी एवढं सांगू इच्छितो आपल्याला. मग तो धाराशिवचा असेल, उमरग्याचा असेल, लोहाऱ्याचा असेल, भूमपरंड्याचा असेल, कळंबचा असेल, कुठल्याही तालुक्यातला महायुतीचा कॅन्डिडेट महापौर होणार. राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी कुठतरी अर्ज भरताना अध्यक्षपदावर कुठतरी दावा जो आहे केलेला आहे. नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याला पार्टीचं धोरण किंवा पार्टीचं विचार असं म्हणता येणार नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न. कुणालाही अपेक्षा असतात. मलाही वाटतंय, तुम्हालाही वाटतंय, इतरांनाही वाटतंय पदावर बसावं, हे करावं, ते करावं, पद मिळावं असं वाटणं काय म्हणजे हे नाही, गैर नाही. परंतु जे महायुती निर्णय घेईल ते अध्यक्ष होतील. पक्षाचा आदेश पाळून आपण पाटलांनी उमेदवारी अर्ज आहे कुठे दाखल केला, तसं नेमकं काय अर्चना पाटील आम्ही पक्षाचा आदेश मानून शरण पाटील हे पूर्वी जिल्हा परिषदचे सदस्य होते, गटनेता होते, तरी पक्षाने आदेश दिल्यामुळं आम्ही फॉर्म भरलो नाही. सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावं या विचाराने हे निवडणुकीला सामोरं जातो. आणि ही जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे कार्यकर्त्याची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे हे मूळ आमचं धोरण आहे. परंतु अर्चना पाटील यांचा अर्ज कायमच राहिलेला आहे ना. तो अर्चना पाटलांच्या संबंधी मी बोलणं संयुक्तिक नाही. तुम्ही उस्मानाबादला त्यांना विचारा. थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.